सुनेत्रा पवारांबाबतचा निर्णय शरद पवारांना न विचारता घेतला। सुप्रिया सुळे यांनाही विचारात घेतलं नसल्याची माहिती आहे। तर या संदर्भातला निर्णय सुप्रिया सुळे शरद पवार यांना न विचारता घेतल्याची आताची माहिती आहे। अगदी काल ज्यावेळी मुंबईमध्ये या संदर्भातल्या बैठका अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पार पडत होत्या त्यावेळी पवार कुटुंबियांमध्ये काहीशी नाराजी असल्याचंही बोललं जात होतं, कारण इतकी घाई करायला नको अशी भावना पवार कुटुंबियांची होती। पुढची बातमी पाहूया। बारामतीतील गोविंद बागेमध्ये रात्री शरद पवारांनी बैठक घेतली। सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांसोबत ही बैठक झाली आहे। राष्ट्रवादीतील घडामोडींवर चर्चा झाल्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, अधिकची माहिती देतात। ज्ञानेश्वर, काल रात्री गोविंद बागेमध्ये बैठक झाल्याची माहिती मिळते। अर्थात या बैठकीला कुटुंबातले सदस्य होते, ज्यात शरद पवार, सुप्रिया सुळे ह्या उपस्थित होत्या। आता जी नुकतीच घडलेली घटना आहे, या घटनेनंतर ज्या पद्धतीनं राजकारणात देखील आणि प्रशासनात देखील ज्या हालचाली घडताना आपल्याला बघायला मिळतात, या सगळ्या पार्श्वभूमीवरती या कौटुंबिक बैठकीदरम्यान चर्चा झाल्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीनं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून पुढच्या ज्या मुवमेंट्स केल्या जात आहेत, या सगळ्या संबंधानं जेव्हा एकत्रीकरणाची, विलिनीकरणाची सगळीकडे चर्चा जोर धरत होती, तेव्हा मात्र हे न घडताच पुढच्या गोष्टी घडताना आपण पाहतो आहोत। तशा पद्धतीच्या बैठका मुंबईमध्ये झालेल्या आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अत्यंत घाईनं पुढे जाण्याचा जो विचार आणि तशा पद्धतीची प्रक्रिया राबवली जाते, याच सगळ्या मुद्द्यांना घेऊन या बैठकीमध्ये चर्चा झाली असेल अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातोय। काल रात्री उशिरा बारामतीत ही बैठक पार पडल्याची माहिती मिळते। विक्रांत, बरं, धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या माहितीसाठी।